विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयाची माहिती. मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं कंपनीची पुनर्संघटना आणि कंपनीची पुनर्रचना या टॉपिकवरील थेरॉटिकल पार्ट. आपण याच टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असू शकतात याचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला पाहूया मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप. माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मित्र हो, व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ आपण शेअर करा. त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना एक विनंती आहे, त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. तर मित्रहो, चला पाहूया कंपनीची पुनर्संघटन आणि पुनर्रचना या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहण्यापूर्वी आपण मागे काय पाहणं त्याचा अतिशय थोडक्यात आढावा घेणार आहोत. पहिला भाग पाहिला होता तो म्हणजेच कंपनीची तडजोड आणि व्यवस्था. यामध्ये अर्थ, तडजोडीची आवश्यकता, तडजोडीचे मार्ग, तडजोडीबाबतच्या कायदेशीर तरतुदी, त्या संबंधात उच्च न्यायालयाचे अधिकार, तडजोड आणि व्यवस्था योजनेसंबंधीची कार्यपद्धती आणि तडजोड व व्यवस्था योजनेअंतर्गत कंपनी चिटणीसाची कार्य. त्यानंतर आपण भाग पाहिला तो म्हणजेच कंपनीची पुनर्रचना आणि पुनर्संघटन. यामध्ये पुनर्संघटन म्हणजे काय त्याचा अर्थ आपण पाहिले. भांडवलाचे पुनर्संघटन करण्याची गरज का भासते याचाही आपण आढावा घेतला होता. त्यानंतर कंपनीची पुनर्रचना म्हणजे काय याचा देखील भाग आपण विचारात घेतलेला होता. पुनर्रचनेचे उद्देश आणि त्याचप्रमाणे पुनर्रचनेचे प्रकार, ज्याला आपण अंतर्गत आणि बाह्य पुनर्रचना, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन असं म्हणतो. हा सर्व थेरॉटिकल भाग पाहिल्यानंतर आता आपण पुढील भागाकडे वळू आणि तो म्हणजेच कंपनीची पुनर्रचना आणि पुनर्संघटन या संबंधातले मल्टिपल चॉईस क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी. संयुक्त भांडवली संस्थेचे विसर्जन टाळण्यासाठी तिचे अनेक वेळा काय केले जाते? पुनर्संघटन केले जाते, पुनर्रचना केली जाते, एकत्रीकरण केलं जातं का विलिनीकरण केलं जातं? तर संयुक्त भांडवली संस्थेचे विसर्जन टाळण्यासाठी तिचे अनेक वेळा पुनर्संघटन केले जाते. उत्तर आहे ए, पुनर्संघटन. प्रश्न क्रमांक 2, कंपनीचे पुनर्संघटन करताना कंपनी आणि कोणाकोणामध्ये तडजोड केल्या जातात? तर पुनर्संघटन करताना कंपनी आणि कंपनीचे भागधारक, कंपनीचे कर्जरोखेधारक आणि कंपनीचे सावकार किंवा देणेकरी या सर्वांमध्ये तडजोडी केल्या जातात आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व डी. प्रश्न क्रमांक 3, कंपनीच्या भांडवलाच्या पुनर्संघटनेत. कंपनीचं पुनर्संघटन म्हणजेच कंपनीच्या भांडवलाचं पुनर्संघटन होय. त्यामुळे प्रश्न आपल्याला नीट समजून घेणे आवश्यक आहे. कंपनीच्या भांडवलाच्या पुनर्संघटनेत कंपनीच्या खालीलपैकी कोणत्या भांडवलाच्या रचनेत बदल होत असतो? एकंदरीत कंपनीचे जे भांडवल आहे ते दोन प्रकारे असते. एक मालकी हक्काचे भांडवल आणि दुसरे कर्जाऊ भांडवल. मालकी हक्काच्या भांडवलामध्ये समहक्क भाग किंवा सामान्य भाग आणि अग्रहक्क भाग अशा दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. तर कर्जाऊ भांडवल हे विविध प्रकारचे असू शकतात. तर या दोन्ही प्रकारचे भांडवल कंपनी उभारणीसाठी आवश्यक असतात. किंबहुना असं म्हणू शकतो या दोन भांडवलाच्या आधारेच कंपनी आपला व्यवसाय त्या ठिकाणी करीत असते. त्यामुळे साहजिकच या दोन्ही भांडवलाच्या रचनेमध्ये त्या ठिकाणी बदल होणे आवश्यक असतं आणि हा बदल पुनर्संघटनेत केला जातो. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की कंपनीच्या भांडवलाच्या पुनर्संघटनेत
कंपनीच्या खालीलपैकी मालकी हक्काचे भांडवल आणि त्याचप्रमाणे कर्जाऊ भांडवल या दोन्हीही भांडवलाच्या रचनेत हा बदल होत असतो आणि म्हणून उत्तर आहे सी वरील ए व बी. प्रश्न क्रमांक 4. कंपनीच्या भांडवलाच्या पुनर्संघटनेत खालीलपैकी कोणाच्या हक्क व अधिकारात बदल होऊ शकतो? कंपनीचं जर पुनर्संघटन करायचं असेल म्हणजेच भांडवलाचं पुनर्संघटन करायचं असेल तर नॅचरली भांडवल पुरवणारे कंपनीचे भागधारक, कर्जरोखेधारक, सावकार यांच्या हक्क आणि अधिकारात बदल होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की भागधारक, कर्जरोखेधारक आणि सावकार हे तिन्ही भांडवल पुरवणारे घटक असल्यामुळे या तिघांच्याही हक्क आणि अधिकारात बदल होऊ शकतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5. कंपनीच्या भांडवलाच्या पुनर्संघटनेत खालीलपैकी कोणत्या कारणामुळे कर्जरोखेधारक व सावकारांच्या हक्क व अधिकारात बदल होत असतो? आता कर्जरोखेधारक आणि सावकार हे कर्जाऊ स्वरूपाचे भांडवल पुरवणाऱ्या व्यक्ती आहेत. या व्यक्तींच्या हक्क आणि अधिकारात कोणत्या कारणामुळे बदल होऊ शकतो? तर पहिलं कारण दिले कर्जाच्या मूळ मुद्दलात कपात होणे किंवा करणे, व्याजाचा दर कमी करणे आणि व्याजाची रक्कम कमी करणे. या तिन्ही कारणामुळे कर्जरोखेधारक आणि सावकारांच्या हक्क आणि अधिकारात बदल होत असतो आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 6. कंपनीची आर्थिक परिस्थिती धोक्यात आली असताना म्हणजेच कंपनीला सतत तोटा होत आहे, कंपनी आपल्या कर्जाची, मुद्दलाची, व्याजाची परतफेड करू शकत नाही अशी कंपनीची स्थिती आहे. अशी परिस्थिती असताना देखील खालीलपैकी कोणत्या प्रकारात कंपनीचे विसर्जन होत नाही? कंपनीचं विसर्जन कंपनीच्या विलिनीकरणामध्ये एका कंपनीचं विसर्जन होतं, कंपनीच्या एकत्रीकरणामध्ये सुद्धा कंपनीचं विसर्जन होतं, कंपनीच्या पुनर्रचनेमध्ये एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शनमध्ये कंपनीचं विसर्जन होतं. मात्र कंपनीच्या पुनर्संघटन प्रकारामध्ये कंपनीचं कोणत्याही प्रकारे विसर्जन होत नाही आणि म्हणून उत्तर आहे बी कंपनीचे पुनर्संघटन. प्रश्न क्रमांक 7. कंपनीच्या भांडवलाचे पुनर्संघटन करण्याची प्रामुख्याने खालीलपैकी कोणती कारणे आहेत? कंपनीला वर्षानुवर्ष सतत तोटा होणे, कंपनीच्या मालमत्ते व संपत्तीचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होणे, कंपनीने आपल्या स्थावर मालमत्तेच्या घसारा व देखभाल यांची तरतूद न करणे. हो, वरील तिन्ही कारणासाठी प्रामुख्याने कंपनीच्या भांडवलाचे पुनर्संघटन करण्याची आवश्यकता अथवा गरज किंवा कारणे आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8. कंपनीला सतत होणाऱ्या तोट्यामुळे कंपनीला सतत वर्षानुवर्ष तोटा होत असेल तर कंपनी आपल्या काय भागधारकांना अपेक्षित व वेळेवर लाभांश देऊ शकत नाही. हो, लाभांश हा कंपनीच्या नफ्यावर अवलंबून आहे, तोटा झाला तर लाभांश देता येत नाही. 2. कर्जरोखेधारकांना त्यांच्या कर्जावरील मुद्दल व व्याज वेळेवर देऊ शकत नाही. हो, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या दिनांकाला त्यांचं मुद्दल आणि व्याज कंपनी देऊ शकत नाही सतत होणाऱ्या तोट्यामुळे. सावकारांना त्यांच्या कर्जावरील मुद्दल व व्याज वेळेवर देऊ शकत नाही. हो, म्हणजे वरील तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या तिन्ही गोष्टी कंपनीला सतत होणाऱ्या तोट्यामुळे घडू शकतात आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 9. ज्यावेळी कंपनीची आर्थिक साधने इतकी कमी झालेली असतात की तिचे पुनर्संघटन करणे केवळ अशक्य असते. आता हे 8 प्रश्न आपण पुनर्संघटनेबाबत पाहिलेत. आत्ता आपण प्रश्न पाहतोय तो पुनर्रचनेबाबत आहे. हे प्रश्नावरून आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. अशा वेळी कंपनी पुढे खालीलपैकी कोणते मार्ग उपलब्ध असतात? कंपनीची पुनर्रचना करणे, कंपनीचे एकत्रीकरण करणे, कंपनीचे विलिनीकरण करणे. हो, जर पुनर्संघटन करायचं नसेल
तर कंपनीला पुनर्संघटने व्यतिरिक्त पुनर्रचना, एकत्रीकरण आणि विलिनीकरण हे 3 मार्ग उपलब्ध असतात. आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10. कंपनीच्या पुनर्रचनेमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? कंपनीची पुनर्बांधणी हो. कंपनीचे नूतनीकरण, आधुनिकीकरण हो. कंपनीचा विस्तार हो. कंपनीचे एकत्रीकरण हो. या सर्व बाबींचा समावेश कंपनीच्या पुनर्रचनेमध्ये होत असतो आणि म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 11. कंपनीतील खालीलपैकी कोणाचे हितसंबंध सुरक्षित व कायम ठेवण्यासाठी कंपनीची पुनर्रचना करावी लागते? कंपनीची पुनर्रचना करण्याचा हेतू हा आहे की कंपनीतील भागधारकांचे हितसंबंध सुरक्षित व कायम ठेवणे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल बी भागधारक. कारण संचालक, चिटणीस आणि हिशोब तपासनीस हे काही कंपनीला भांडवलाचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे भागधारकांचे हितसंबंध सुरक्षित व कायम ठेवण्यासाठीच कंपनीला आपल्या भांडवलाची पुनर्रचना करावी लागते. प्रश्न क्रमांक 12. कंपनीच्या पुनर्रचनेमध्ये कंपनीचे खालीलपैकी कोणत्या मार्गाने विसर्जन केले जाते? पुनर्संघटनेमध्ये विसर्जन हा प्रकार नसतो, मात्र पुनर्रचनेमध्ये विसर्जन केलं जातं. तर मग हे पुनर्रचनेसाठी करावं लागणारं विसर्जन 2 मार्गाने होतं. कंपनीचे स्वेच्छेने विसर्जन किंवा स्वतःहून केलेलं विसर्जन. मग यामध्ये भागधारक, कर्जरोखेधारक किंवा सावकार स्वतः कंपनीचं विसर्जन व्हावं अशी मागणी करतात. आणि 2. कंपनीचे न्यायालयाच्या आदेशानुसार विसर्जन. या दोन्हींचाही समावेश होतो. या दोन्ही मार्गाने विसर्जन होऊ शकतं आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी वरील ए व बी. प्रश्न क्रमांक 13. कंपनीच्या पुनर्रचनेमध्ये किती कंपन्यांचं विसर्जन होतं? तर 1 कंपनीचं विसर्जन होतं. प्रश्न क्रमांक 14. अस्तित्वात असलेल्या कंपनीचे विसर्जन करून त्याऐवजी नवीन कंपनीची स्थापना करणे म्हणजे कंपनीची पुनर्रचना होय. प्रश्न क्रमांक 15. कंपनीची पुनर्रचना करण्याचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? कंपनीला अधिक भांडवलाची उभारणी करता यावी यासाठी पुनर्रचना करणे आवश्यक आहे. कंपनीला नवीन व्यवसाय निर्माण करता यावा, स्थापन करता यावा यासाठी कंपनीच्या पुनर्रचनेची गरज असते. आणि कंपनीच्या संपत्तीच्या अधिमूल्यांचे वास्तव मूल्यात रूपांतर करण्यासाठी देखील कंपनीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. यावरील तिन्ही उद्देशासाठी कंपनीची पुनर्रचना केली जाते आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 16. नैसर्गिक आपत्तीमुळे कंपनीची जी संपत्ती नष्ट झालेली आहे ती व्यवसायातून काढून टाकण्यासाठी म्हणजेच राईटअप करण्यासाठी काय करण्यात येते? तर त्यासाठी कंपनीची पुनर्रचना करण्यात येते, म्हणून बी हे उत्तर. प्रश्न क्रमांक 17. कंपनीचा तोटा कमी करून तिच्या संपत्तीचे खरे व वास्तव मूल्यांकन करण्यासाठी कंपनीची कोणती पुनर्रचना करता येते? 2 पाहिल्या पण, अंतर्गत पुनर्रचना आणि बाह्य पुनर्रचना. तर यामध्ये कंपनीचा तोटा कमी करून तिच्या संपत्तीचे खरे व वास्तव मूल्यांकन करण्यासाठी कंपनीची अंतर्गत पुनर्रचना करण्यात येते आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 18. तोट्यात चालणाऱ्या कंपनीचे विसर्जन करून नवीन कंपनीची स्वतंत्ररित्या स्थापना करणे म्हणजेच बहिर्गत किंवा बाह्य पुनर्रचना होय. उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या पुनर्रचनेमध्ये जुन्या कंपनीचे विसर्जन करून एका नवीन कंपनीची स्थापना केली जाते? बी. बहिर्गत किंवा बाह्य पुनर्रचना. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये अस्तित्वात असलेल्या कंपनीचे विसर्जन होत नाही? कंपनीचे बहिर्गत किंवा बाह्य पुनर्रचनेमुळे कंपनीचं विसर्जन होतं. हे पाठीमागच्या 18 आणि 19 प्रश्नावरून आपल्या लक्षात येईल. कंपनीच्या विलिनीकरणामध्ये कंपनीचं विसर्जन होतं. कंपनीच्या एकत्रीकरणामध्ये देखील कंपनीचं विसर्जन होतं. मात्र
कंपनीच्या पुनर्संघटनेमध्ये कोणत्याही प्रकारे कंपनीचं विसर्जन होत नाही आणि म्हणून उत्तर आहे बी, कंपनीचे पुनर्संघटन. प्रश्न क्रमांक 21. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कोणत्या कलमामध्ये कंपनीच्या पुनर्रचनेबाबत कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत? थेरॉटिकल पार्टचा पाठीमागचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये लक्षात येईल की आपण प्रस्तावना देताना तिथे कंसामध्ये दिले होते की भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 232 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी, कलम 232. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत अमलगमेशन ऑफ ए कंपनी, कंपनीचं एकत्रीकरण या टॉपिकवरील थेरी. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. मित्रांनो, या व्हिडिओच्या संदर्भात काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स निश्चितपणे तुम्ही या ईमेलवर त्या पाठवू शकता. धन्यवाद.